व्यक्ती म्हणून किंवा माणूस म्हणून. तर पहिला भाग आज आपण तेजस्विनी ताईंबरोबर करतो आहोत. मुळातून माणूस अशी आपल्या कार्यक्रमाची असं शीर्षक आहे किंवा ही संकल्पना आहे असंही म्हणू शकतो. तर हा कार्यक्रम काय आहे ह्याविषयी अभिजित, जो सारद मजकूरचा संस्थापक आहे, 10 वर्ष झाली तो ही संस्था चालवतो आहे, तर तो आपल्याला थोडंसं सांगेल. मी त्याला विनंती करते की त्यांनी सगळ्यांना सांग. तर या घटनेचा शोध आपण घेऊया असं वाटतं. त्यामुळेच हा कार्यक्रम मुळातून माणूस. आणि मुळातून माणूस नेमका काय आहे, तर मुळातून माणूस खूप मस्त आहे, मुळातून माणूस खूप भन्नाट आहे, मुळातून माणूस खूप भारी आहे. तर या सगळ्याच गोष्टी प्रत्येक माणसात असतातच, पण कधी त्या दिसतात कधी त्या दिसत नाही. तर तेजस्विनी ताईंना मी ओळखतो ते म्हणजे सुबोध सरांपासूनच. ते माझे सिंहगड गुरु आहेत. तर त्यांच्यामुळं मॅडमची ओळख झाली आणि अगदी 2 वर्षांपूर्वीपासून मी त्यांच्यातला छोटा छोटा बदल टिकतोय. तर जेव्हा मला सरांनी सांगितलं की नर्मदा परिक्रमेला गेल्या, तर मला ती गोष्ट खूपच कुतूहल वाटलं की थेट नर्मदा परिक्रमा आणि 3000 किलोमीटर वगैरे चालणार. तर मला असं वाटलं की ती कुठली ऊर्जा असते की आपल्याला ती परिक्रमा करायला भाग पाडते, तो सगळा प्रवास करायला भाग पाडते. काहींना ते खूप अवघड वाटतं, पण काहींना खूप ते सोपं वाटतं. तर यांच्या मागे कुठलं बळ असेल, कुठली ऊर्जा असेल, कुठली प्रेरणा असेल, ते जरा समजून घेऊ. आणि त्या माणूसपणाच्या दिशेनं त्या कुठे पुढे गेल्या ते जरा समजून घेऊ. तर हीच उत्सुकता माझ्या मनात होती आणि त्यातूनच हा कार्यक्रम करावा असं वाटलं. आणि आता पहिलाच कार्यक्रम हा होता. माहितीये की आपल्या आजूबाजूची बरीचशी माणसं नर्मदा परिक्रमा करत असतात. प्रत्येकाचं त्याचं काहीतरी एक वेगळं मोटिवेशन असतं की मी ही परिक्रमा का करू, त्याचं एक वेगळं कारण आहे किंवा त्याची वेगळी प्रेरणा आहे. तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुमची ही परिक्रमा करण्यामागची प्रेरणा काय, किंवा तुम्हाला का वाटलं की आपण नर्मदा परिक्रमा करावी? ऍक्च्युली कसं आहे ना की मला चालायला खूप आवडतं. म्हणजे माझ्या इथे बऱ्याचशा मैत्रिणी आहेत, त्यांनाही माहिती की चालायला मनापासून आवडतं. आणि आमचा मूनलाईट वॉक नावाचा एक ग्रुप आहे की जो राजाराम पुलापासून सिंहगड पायथ्यापर्यंत 18 किलोमीटर दर पौर्णिमेच्या रात्री तो नाईट वॉक असतो. तो मी 2018 पासून करते. त्याच ग्रुपचा एक लोणावळा वॉक असा हे असतो, 65 किलोमीटर वॉक असतो, तो वार्षिक उपक्रम आहे. तर ते गेले 5 वर्ष करते. त्याच्यामुळे मुळातून मला असं ती नर्मदा परिक्रमा कोणीतरी केलेली होती किंवा हे केलेली होती अशी ऐकू माहिती होती, पण तो 3000 किलोमीटर हा आकडा जो आहे हा मला फार भुरळ घालणारा वाटला. की आपण चालतो, आपल्याला चालायला आवडतं, तर ते 3000 किलोमीटर बघूयात तर खरं चालून आपल्याला जमेल का. म्हणजे ही परिक्रमा सुरू करण्यापाठीमागचा मूळ उद्देश माझा तोच होता की 3000 किलोमीटर चालणे हेच त्याच्या पाठीमागचं एक, म्हणजे मी काही कुठली आध्यात्मिक किंवा काही मिळावं किंवा काही हे व्हावं म्हणून ह्या उद्देशाने मी काय परिक्रमा सुरू केलेली नाही. तर तो 3000 हा आकडा मला तुम्हाला भुरळ घातली होती त्यांनी की आपण करून बघूयात म्हणून. येस, ओके. जसा 3000 हा आकडा आहे, तसाच मला असं वाटतं सिंहगडच्या संदर्भात 100हून अधिक वेळेला तुम्ही सिंहगड चढला आहात. तर हाही एक महत्वाचा आकडा आहे तुमच्या प्रवासातला. मला असा प्रश्न आहे की सिंहगड तुम्ही इतक्या वेळेला चढलात, त्या सिंहगडातून तुमच्यात असं काय झिरपलं आहे किंवा तुम्हाला असं काय मिळालं आहे की जे तुम्हाला ही परिक्रमा करताना त्यात मदतीला आलं, किंवा असं वाटलं की ही गोष्ट आपण आज करू शकलो कारण कुठेतरी आपण ते 100 वेळेला सिंहगड चढलो आहोत, ते कारण या मागे आहे? नाही, आता ह्याच्यामध्ये सिंहगड ही मुळातच एक ऊर्जा आहे. सिंहगड ही अतिशय पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. म्हणजे जे कोणी गडावरती जातात किंवा करतात, जेव्हा गड चढायला सुरुवात करतात आणि शेवटपर्यंत जातात, ती अशीच लोक जाऊ शकतात की जी मनाने कणखर आहेत आणि चांगली लोक आहेत. मूळ म्हणजे त्यांच्या मनामध्ये इतर कुठलेही वाईट साईट विचार न येता उत्तम विचारांनी स्वतःला घडवणारी किंवा इतरांना पण मोटिव्ह करणारी लोक आहेत. त्या लोकांबरोबर दर गुरुवारी मी जेव्हा जाते तेव्हा ते पॉझिटिव्ह वाईब्स असतात. ते आपल्याला दिसत नाहीत, पण ते आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती बऱ्यापैकी इम्पॅक्ट करत असतात. तर ती ऊर्जा जी आहे ती पॉझिटिव्ह थिंकिंग करायला शिकवते की आत्ता नाही जमलं मला, किंवा अजून 1-2 मिनिटं जास्ती लागतील गड चढायला, पण ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. ते एखादी गोष्ट सुरू केलेली शेवटपर्यंत नेऊन टेकवायचं जे काही हे आहे, तो फोर्स मला गडाने दिला आणि त्याचा मला इथे उपयोग
झाला झाला. असं मी म्हणेल. येस. आता जसा हा फोर्स आपल्या आतून असतो किंवा आपल्या आजूबाजूच्या माणसांमधून असतो, तितकाच फोर्स मला असं वाटतं की आपल्या घरच्या माणसांनी देणं किंवा आपण रोज ज्या माणसांमध्ये आहोत त्या माणसांनी देणं खूप महत्वाचं आहे. तर हा सगळा पाठिंबा कसा होता, कसा मिळाला आणि काय काय गोष्टी तुमच्या मागे जी घरची माणसं होती त्यांनी तुमच्यासाठी ऍडजस्ट केल्या या 3 महिन्यात? अशा किती गोष्टी होत्या की ज्या तुम्ही आधी सातत्याने करत होतात आणि त्या आता घरच्यांनी 3 महिने खूप छान पद्धतीने पार पाडल्या किंवा मे बी ऑफिसमध्ये पण? याच्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा इथे बसलेले जास्ती जण देतील, कारण सुबोध हे व्यक्तिमत्व असं आहे. मुळात नवरा पूर्णपणे पाठिंबा देणारा आहे माझा, त्याच्यामुळे ह्या गोष्टी माझ्यासाठी शक्य झालेल्या आहेत. त्याच्या खालोखाल मी त्याचं श्रेय सासऱ्यांना देईल. त्यांनी त्यांची तब्येत उत्तम राखली. वय वर्ष 91 आहे माझ्या सासऱ्यांचं, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला जपलं म्हणून माझी निर्विघ्नपणे परिक्रमा पार पाडली. आणि तिसरं घरातलं व्यक्तिमत्व मिहीर, मुलगा माझा. थोडं पुश करावं लागतं, कर रे मिहीर, पण त्यांनी बऱ्यापैकी कामं तशी हे केली. तर वयानुसार जेवढं आहे तेवढं त्यांनी बऱ्यापैकी हँडल केलं. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्ती सपोर्ट जो आहे तो सुबोधचा आहे. म्हणजे इथं सगळ्या गोष्टी बघण्यापासून ते मला मॉरल सपोर्ट देण्यापर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टी एक हाती सांभाळल्या. अगदी. आणि काय माझी परिक्रमा पूर्ण करण्याचं 100% श्रेय सुबोधलाच जातं. म्हणजे मी मेकॅनिकल होते, फक्त चाललेलं होतं माझं, पण त्याच्यामुळेच पूर्ण झाली. काय काय एखाद्या छोटी तयारी केली होती, अशी 1-2 उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का की हे करून ठेवलं होतं 3 महिन्यासाठी असं? नाही, असं नाही सांगणार. ऑफिसमध्ये रिलेटेड आमचं एकच व्यवसायामध्ये असल्या कारणाने बऱ्यापैकी त्याला तसं गोष्टी बघाव्या लागल्या. म्हणजे जोपर्यंत मी इथे होते तोपर्यंत ऑफिस ऍडमिन हे सगळं माझ्याकडे होतं आणि मार्केटिंग पार्ट सुबोध बघायचा. तर ह्या 3-3.5 महिन्यामध्ये मात्र त्याला स्वतःचं मार्केटिंगचं काम, ऑफिस ऍडमिन प्लस घरातल्या सगळ्या गोष्टी, ह्या तिन्ही सुरळीत चालू राहिलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. येस, करेक्ट. आपण जेव्हा म्हणतो आपण रोजचं आयुष्य जगत असतो आणि आपल्या एक सवयी, एक रुटीन असतात, घरातलं काही काम, ऑफिसमधलं काही काम, असं सगळं हे सगळं करत असताना आपल्याला सातत्याने वाटतं ना की आपल्याला आपली काहीतरी स्पेस हवी आहे, थोडासा वेळ आपल्याला स्वतःसाठी मिळायला हवा. आता असं बघायला गेलं तर हे 3 महिने तुमचे स्वतःचेच होते, ही तुमची स्पेसच होती एका अर्थाने. तर अशी स्पेस जेव्हा खरंच मिळते आपल्याला, तेव्हा आपण ती योग्य प्रमाणे वापरू शकतो का? आपल्याला त्याचाही कंटाळा येतो आणि मग त्या 3 महिन्यात असं कुठे झालं का की नाही हे सोडून आपण परत निघून जावं, हे आपण कुठे काय करायला आलो आहोत? आणि आलं असेल तर ते तुम्ही कसं ओव्हरकम केलं? जनरली कसं आहे ना की माणसाचे विचार हे अभावात्मक असतात. म्हणजे काय नाही आहे ते हवं असतं आपल्याला. म्हणजे जेव्हा आपण सगळेजण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये असतो किंवा संसारामध्ये असतो तेव्हा आपल्याला मी टाइम हवा असतो. पण जेव्हा तो खरोखरच मिळतो तेव्हा एवढं स्वातंत्र्य उपभोगायची सवय नसते आपल्याला. मूळ म्हणजे मग हे राहिलं असेल का, हे केलं असेल का, मग आपल्या वाचून मग परत असं पण वाटत राहतं की अरे आपल्या वाचून कोणाचं काही अडत नाही, हाही एक मनामध्ये हे असतो. ह्या सगळ्या विचारांमधनं स्वतःला बाहेर काढणं आणि मग तो मी टाइम जो काय आपल्याला मिळालेला आहे तो वापरणं किंवा एन्जॉय करणं किंवा त्याचा योग्य विनियोग करणं, ही त्याच्या पुढची स्टेप येते. थोड्याफार प्रमाणात जमलं मला असं म्हणेल मी करायला ते. ओके. आणि असं अजून एक वाटलं, म्हणजे तुम्ही अभाव हा शब्द वापरलात म्हणून, की आपण ह्या 3 महिन्यात तुम्ही अगदी कमी सामान घेऊन गेलेला असाल, खूप कमी गोष्टी तुम्ही वापरलेल्या असतात. एरवी आपण इतक्या गरजा आपल्या भागवत असतो किंवा इतक्या गोष्टी आपण वापरत असतो. कोरोनानीही मला असं वाटतं आपल्याला हे शिकवलं की किती कमी गरजांमध्ये माणूस जगू शकेल. तर काय तुमच्या या 3 महिन्यातल्या अशा गोष्टी होत्या की ज्या तुम्हाला खूप मूलभूत वाटल्या? म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा इतक्यावर आपण नाही जगू शकत, आपण आता जगात खूप पुढे गेलेलो आहोत, पण तरीही माणसाला किती गरजा कमी करता येऊ शकतात आणि या परिक्रमेने तुम्हाला ते कसं शिकवलं? गरजा तशा खूप, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत तर आहेच आहे. याच्यामध्ये परिक्रमेचा जर स्पेसिफिक उल्लेख केला तर त्याच्यातलं निवारा आणि अन्न ह्या दोन्ही गोष्टींची काळजी दुसरी कोणीतरी घेतलेली असते तुमची ऑलरेडी. राहता राहिलं वस्त्र ते तुम्ही तुमचं कॅरी करता, ते तुम्हाला हे करावंच लागतं. पण तरी सुद्धा कमीत कमी पैशामध्ये किंवा कमीत कमी ह्याच्यामध्ये इथे बेसिकली मूळ जे आहे तुमचं ते
मला हे हवंय, या गोष्टींपासून जी आपल्याला सुरुवात होते की मला हे असंच लागतं, किंवा मला पाणी बिस्लेरीच प्यायला लागतं, नखरे आपले किंवा जे. आपले जे काही हे असतात सगळे, किंवा मला ही भाजी चालत नाही आणि मला ऍसिडिटी होते आणि माझं हे होतं, असा जो काही सगळा आपला हे असतो, तो त्या गोष्टी सुटल्या की मग अगदी कमीत कमी साधनांमध्ये तुम्ही व्यवस्थित जगू शकता. आणि हा बेसिकली माइंडसेटच असतो किंवा माइंड गेम असतो की आपल्याला काय हवं आणि काय नको, हे मला तिथल्या ह्याच्यामध्ये जाणवलं. बऱ्यापैकी जाणवलं. ओके. त्या गरजा मला असं वाटतं बहुतांश वेळेला तिथे असलेला माणूसच पूर्ण करतो. म्हणजे जेवण तुम्ही अगदी तिथे कुठे बरोबर, राहत हां. असाल किंवा जे काही खात असाल तर ते तुम्हाला कुणीतरी माणूस Provide केलेलं प्रोव्हाइड असतं. करतो आहे. गंमत अशी मला ह्यातली वाटली की एरवी आपला सगळ्यात जास्त विश्वास हा आपल्याकडच्या पैशावर असतो, की जरी काहीही नाही झालं तरी माझ्याकडे पैसे आहेत, मी ते पैसे देऊन कुठलीही गरज माझी भागवू शकतो. पण परिक्रमेची गंमत अशी की पैसा तिथे काहीच कामाचा नाही, किंवा पैसा अगदी 1 रुपयाही न न घेता घेता सुद्धा परिक्रमा करणारी पूर्ण ती करतात लोकं. माणसं आहेत. एकही रुपया लागत नाही. तुम्ही खरंच जर तसं हे केलं तर तुम्हाला अजिबात पैसे लागत नाहीत. व्यवस्थित तुमची सगळी सोय होते. फक्त तुमचा कम्फर्ट झोन सुटला पाहिजे. त्याच्यातलं एकमेव की पॉइंट आहे की तो कम्फर्ट झोन सुटला तुमचा की मग आनंद नाही त्याच्यासारखा. बरोबर. आणि आता आपण कुठे कम्फर्टेबल असतो तर आपण आपल्या ओळखीच्या गोष्टींमध्ये कम्फर्टेबल असतो, की जे आपल्याला सातत्याने आपण करतो आहोत, किंवा आपण अशाच माणसांमध्ये खूप फ्री असतो ज्यांना आपण ओळखतो. इथे प्रत्येकच माणूस अनोळखी आहे. समोर येणारा आपल्याला जेव घालणाराही माणूस अनोळखी आहे. आपण जिथे राहतोय तोही माणूस अनोळखी आहे. एरवी आपण बघितलं तर कोणी आपल्याला अनोळखी माणसाने पाणी दिलं तरी आपण ते पित नाही. आपल्या मनामध्ये शंका येते की अरे आपण पिऊयात का नको पिऊयात. असं असताना तुम्हाला माणूस हे तत्व म्हणू, किंवा आपण सगळे माणूस आहोत ही एक जात म्हणू आपण, तर ती कशी अनुभवता आली? या माणसांचे तुम्हाला काय अनुभव आले? या सगळ्या माणसांमध्ये एक सूत्र एकच होतं की सगळे परिक्रमा करणारे होते, आणि मूळ म्हणजे सेवा. जे कोणी परिक्रमा करतात या लोकांची सेवा करणं हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य असल्यासारखं त्या पूर्ण परिक्रमावासी म्हणजे मार्गामध्ये जे काही गावं आहेत किंवा तिथली लोक आहेत ती हे करतात, आणि प्रेमच करतात ते तुमच्यावरती, निस्वार्थ प्रेम. म्हणजे तुमच्याकडनं त्यांची काहीही अपेक्षा नसते की तुम्ही त्यांना पैसे द्यावे किंवा तुम्ही त्यांना काय हे करावं, असं काही नाही. फक्त त्यांना सेवा द्यायची असते. आणि तो मूळ भाव परिक्रमेमधले जे काही गावं आहेत ते अजून टिकून आहेत. त्यांच्या जीवावरती इतकी सगळी लोक जी आहेत ती परिक्रमा करतात, ती त्या सेवाभावाच्या जीवावरती करतात परिक्रमा. ही गोष्ट खरी. एखादा अनुभव असं सांगता येईल आश्रमातला म्हणा किंवा आलेला छान, की ज्यांनी असं तुम्हाला वाटलं की हा माणूसपणाचं हे लक्षण आहे किंवा ही माणुसकी आहे? याच्यामध्ये साधारणपणे डिसेंबर एंड 22-23 डिसेंबरच्या आसपास बखतगड नावाचं एक छोटं गाव होतं, आणि त्याच्या पुढे एक 20-22 किलोमीटरवरती टेमला नावाचं एक अजून छोटं गाव होतं. तो मधला प्रवास होता. बखतगडवरनं आम्ही सकाळी साधारणपणे 6:30 वाजता चालायला सुरुवात केली. प्रचंड थंडी होती, आणि एक 7-8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक म्हाताऱ्या आजी रस्त्यात थांबलेल्या दिसल्या. तर त्या येणारे जाणारे जे कोणी परिक्रमावासी होते त्यांना चहा देत होत्या, काळा चहा. मग ते चहा आपल्याकडे आपलं चहाचं भांडं किंवा कप असं कॅरी केलेलं असतं आपण, त्याच्यामध्ये त्यांनी चहा दिला. तो एका घोटात संपला, कारण इतकी थंडी होती की तो गरम राहणं शक्य नव्हतं. मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी विचारलं की मग या चाय थंडी हो गई, मी गरम लागती हूँ. मग त्यांनी थोडंसं लांब घर होतं, त्यांच्या मुलीला किंवा मुलाला हाक मारली आणि त्यांनी आणून दिला गरम चहा. तो चहा मी पिला. मीन टाईम त्यावेळेस ना आपण खूप पोत्या मनोवृत्तीचे असतो आपण लोक. म्हणजे त्या चहाची किंमत मी त्या बाईंना 50 रुपयाची नोट दिली आणि केली. तिने ती घेतली नाही ती चहा. मला सांगितलं की मैं आम्ही बहुत अमीर हो. माझ्या नंतरच्या आलेल्या 6-7 लोकांनाही तिने तितक्याच प्रेमाने चहा पाजला आणि तितक्याच यांनी, म्हणजे काही अपेक्षा नाही. आणि परत मला हे पॉझिटिव्ह थिंकिंग खूप आवडलं की इतक्या सगळ्या लोकांना मी चहा पाजल्यानंतर मी स्वतः श्रीमंत होणार आहे. हा विचारच किती तुम्हाला उच्च पातळीवरती घेऊन जातो. म्हणजे त्या ऍक्च्युली त्या ज्या कोणी होत्या आजी, त्यांनी म्हणजे थोडक्यात शरम वाटली मला ते 50 रुपये काढून दिल्यानंतर आपलीच हे झाली. हा एक अनुभव मला खूप शिकून गेला की तुम्ही प्रत्येक गोष्टीची किंमत पैशात नाही करू शकत.
ही खूपच जाणवणारी गोष्ट होती ती. आणि सेम नेक्स्ट डेच लगेच मला दुसरा अनुभव असा आला की टेमलाला पोहोचले मी. त्या दिवशी संध्याकाळी पोहोचले, रात्रीची जेवण वगैरे झाली आश्रमामध्ये तिथल्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून झालं सगळं आणि चालायला सुरुवात करणार, पण पोट माझं प्रचंड खराब झालं. त्या ह्याच्यामध्ये उलट्या आणि जुलाब यांनी मी जवळपास चांगल्यापैकी हैराण झाले. माझ्या बरोबरचे बाकीचे पुढे किती वेळ थांबणार ना, कारण प्रत्येकालाच परिक्रमा पूर्ण करायची असते. त्याच्यामुळे ते निघून गेले. मग तिथला जो, आणि छोटं गाव होतं टेमला, अगदी 200-300 लोकांच्या वस्तीचं गाव होतं छोटं, त्याच्यामुळे तिथे डॉक्टर वगैरे पण नव्हते. मग पण तिथे जो काम करणारा एक गौरव नावाचा मुलगा होता, साधारणपणे 20-22 वर्षाचा मुलगा असेल. त्याच्या लक्षात आलं होतं, परिक्रमा करताना जनरली लेडीजला मैया म्हणतात आणि पुरुषांना बाबाजी म्हणतात. तर तो म्हणाला की मैया एक आधा घंटा रुको, मैं मेरा हात का काम खत्म करता और आपको फिर डॉक्टर के पास लेके जाता. हरकत नाही. पण मग नंतर त्याच्याही लक्षात आलं की मी काय अर्धा तास काढू शकेल किंवा हे होते असं काही वाटत नाही, कारण कंटिन्यू माझं चालू होतं उलट्या आणि जुलाब याच्यामध्ये. पण तो मुलगा मला 2 व्हीलरवरनं 5 किलोमीटर अंतरावरती सोंडवा नावाचं गाव होतं तिथे घेऊन गेला. तिथेही डॉक्टर नव्हतेच. तिथं त्यांनी मला बसमध्ये बसून दिलं. दही नावाचं गाव होतं, दहीपर्यंत त्यांनी मला बसमध्ये बसवलं. फक्त एवढंच नाही केलं त्यांनी दहीचा जो आश्रम होता तिथल्या आश्रमातल्या माणसाला फोन केला की अशा अशा मैया आहेत, त्यांना मी बसमध्ये बसवलेलं आहे, त्यांना डॉक्टर गरजेचा आहे, आता त्यांना त्रास होतोय, पोट खराब झालं आहे त्यांचं. तो जो माणूस होता तो दहीच्या ह्याच्या बस स्टँडवरती मला घ्यायला आला. त्यांनी डॉक्टरकडे घेऊन गेला तो, आणि मग नंतर तिथल्या आश्रमामध्ये त्यांनी सोडलं. त्याच्यानंतरही 4 दिवस त्या गौरवचा मला फोन यायचा की मैं आप अभी ठीक हो, चलना शुरू किया या नहीं किया, पेट अभी कैसा है, खाना खा रही ना आप. हे इतकं आपुलकीने करणारी लोक आपण म्हणजे हेच नाही करू शकत. हे दोन्ही अनुभव मला इतके लागोपाठ आले की, आणि सेवा तर करतातच. म्हणजे तुमचं काय चालताना पाय मोडला, मुरगळला किंवा ब्लिस्टर्स आले पायाला, तर गावातली लोक, आश्रमांमध्ये व्यवस्था नसेल तर स्वतःच्या घरी तुम्हाला आठवडाभर ठेवून तुमची सगळी व्यवस्था, सेवा, डॉक्टर सगळं करतात. ही खूप घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण की मगाशी तू जे म्हणाले की माणूसपणाचा आहे, तर हे आपण विसरत चाललोय. आपलं रुटीन जे काही आपलं जीवन आहे किंवा रुटीन जे काही आपण राडगाडगा आपलं चालू असतं त्याच्यामध्ये ही गोष्ट विसरून चाललेलो आहोत. ती थोडी कुठेतरी जाणीव व्हावी अशी या घटना होत्या दोन्ही. आता तुम्ही सेवा भावाविषयी सांगितलं, तुम्हाला काय वाटलं? भारत नावाची जी गोष्ट आहे ती या परिक्रमेने तुम्हाला काय सांगितली, काय दाखवली? आणि तुम्ही रोज जेव्हा जगत असता तेव्हा तुम्ही काय भारताचा अनुभव घेता, आणि या परिक्रमेने तुम्हाला काय देश दाखवला? भारताची आपली संस्कृतीच तशी अतिथी देवो भव या तत्वावरती बऱ्यापैकी आपण लहानपणापासून हे केलेली आहे. ती गोष्ट अजूनही परिक्रमेमध्ये टिकून आहे, त्यांनी टिकून ठेवलेली आहे असं म्हणूयात. आणि याचं मला म्हणजे हे माझ्या अल्पबुद्धीनुसार जे काही विश्लेषण मला त्याच्यातलं जाणवलेलं आहे की MP मध्ये अजूनही शिक्षण खूप नाहीये. आणि जिथे आपण महाराष्ट्रीयन लोक सगळे परिक्रमा करणारे पण व्यवस्थित कुठल्या तरी पोस्टवरनं रिटायर झालेले, हे झाले, सुशिक्षित, शिक्षण व्यवस्थित असलेले, जिथे तुमचं शिक्षण येतं तिथे तुमची सेवा किंवा भक्ती या गोष्टी हे व्हायला सुरुवात होते. कारण बुद्धी तुम्ही हे खरंच असं असेल का किंवा मग कशाला. म्हणजे आता याच्यातला एक अनुभव सांगते मी. एका आश्रमात थांबले होते, हनुमानाचं मंदिर होतं तिथे. तर संध्याकाळी आम्ही 6-6:30 वाजेपर्यंत पोहोचलो. मग तिथे आरती चालू होती. एक छोटा मुलगा, 6वीतला मुलगा, छान जोरजोरात सगळ्या आरत्या म्हणत होता, हे होता. मग तो घरी गेला. पण सगळ्यात गंमत मला अशी वाटली की सकाळी तो मुलगा पहाटे 4:30 वाजता परत आश्रमात आला. तोपर्यंत आमची आवरावर चाललेली होती. आम्ही लवकर निघायचं, टप्पा पुढचा जरा जास्ती मोठा आहे म्हणून थोडं लवकर चालायला सुरुवात करू, ऊन वाढायला लागलं ह्याच्यामध्ये, असं आम्ही विचाराने. 4:15ला तो मुलगा मैया अभी जाना मत, आम्ही बॅगच लावत होतो पाठीला, मैया जाना मत चाय बनाता हूं. 6वीतला मुलगा होता. त्या 6वीतल्या मुलांनी चुलीवरती 50 जणांचा चहा केला, माहिती का. 50 परिक्रमावासी होतो आम्ही तिथे. त्यांनी सगळं केलं. आणि मग त्याला विचारलं की, म्हटलं तू नाही जाता हूं ना, स्कूल बस अभी 10 बजे आएगी,
तब तक हो जाएगा असं त्यांनी हे सांगितलं. आणि मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की आई वडील पण पाठवतात हो. म्हणजे इथे आपण म्हणजे माझ्या मुलाला कुठे चालला लष्कराच्या भाकरी भाजायला, हे अगदी आपलं हे असतं की तुला काय करायचंय, बस घरात तुझा अभ्यास कर. तर हा फरक मला बऱ्याच ठिकाणी जाणवला. आणि तो माझं असं म्हणणं आहे की तो मूळ जो आहे तो शिक्षण आपली भरपूर आहेत तिथे आड येतात असं मला वाटतं. म्हणजे आपण विचार करताना तसा की करतो की तो वेळ जो त्या मुलांनी दिलेला आहे तो नक्कीच त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये इतर वेगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी उपयोगी पडेल असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे आपण म्हणतो ना मी, आम्ही आणि आपण ह्या 3 स्तरावर माणूस जगत असतो. तो जसे एक टप्पे ओलांडत जातो तसं तो खऱ्या अर्थानं माणूसपणाचा प्रवास करतो. खरी गोष्ट आहे. आपण खूप मीच्या आजूबाजूलाच रोज जगत असतो. माझं कसं होईल, हे नीट होईल का, हे वेळेत होईल का, आणि असं सगळं. तर असं स्वतः बरोबर शहरात राहताना आणि तिकडे एक खूप आपण ह्या एका शब्दाच्या आतमध्ये स्वतःला अनुभवताना अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्या 3 महिन्यापूर्वी तुमच्यात होत्या, मग एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट, आणि जी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्यांनी सुटल्या, किंवा तुम्ही छान गोष्ट धरली? परिक्रमेच्या आधी चांगली आणि वाईट कुठली म्हणजे होती? एखादी चांगली गोष्ट जी होती बरोबर, आणि वाईट गोष्ट की जी सोडली तुम्ही, असं सोडली असं म्हणणं अवघड आहे पण प्रयत्न नक्कीच करायचे. किंवा आपण असं म्हणू की जाणवली तुम्हाला की okay, जाणवली की ती गोष्ट- सुटली पाहिजे. नाही म्हणजे मला परिक्रमा करण्याच्या आधी बऱ्यापैकी वाटायचं की माझ्याशिवाय ऑफिसचं काय होणार नाही. म्हणजे मी आहे म्हणून सोबतची वसुली होती, मूळ त्याच्यातला हे होता. पण लक्षात आलं की मी नसेल तरी सुद्धा गोष्टी सुरळीत चालतायत. त्याच्यामुळे तिथला मी माझा हे झालं की बाहेर काढता आलं पाहिजे. आणि दुसरी एक चांगली गोष्ट की जी आधी नव्हती पण आता आहे असं वाटतंय, किंवा ती आवडेल करायला, धरायला. हा, ती चांगली धरायला आवडेल म्हणजे हेच की आता जो काही मला सुटावा असं वाटतंय त्याच्यासाठी मी प्रयत्न जरूर करेल. म्हणजे त्याच उत्तराचा दुसरा भाग हा असेल की जो आता मला जाणवतंय की मी धरून ठेवलेला आहे तो, पण आता मला जाणीव झालीये की हा सुटला गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रयत्न मी आता म्हणजे सुरू आहेत माझे त्या दृष्टीने की या सगळ्या. आणि याचा अजून एक असा हे होतं की मी जसं मगाशी म्हटले की त्या 3000 या आकड्याने मला सुरुवातीला म्हटले की मला भुरळ पाडलेली होती, तेव्हा तिथंही तो मी होता की मी चालणार आहे, मी करणार आहे. मी इथून निघताना मी रोज 12-13 किलोमीटर चालत होते. मी रोज 8-10 किलोची रद्दी पाठीला बांधून प्रॅक्टिस करत होते चालायची, का तर मला तिथे करायचं होतं, कारण ते मला करायचं होतं, मी करणार होते. तर प्रत्येक ठिकाणामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये माझा मीच होता की मी करणार आहे, मी करणार आहे. पण तिथे गेल्यानंतर मला पहिल्या 4 दिवसातच जाणीव झाली की अरे हे काही खरं नाहीये. म्हणजे हे मी आज करू शकते, मी उद्या करू शकते, पण मी सलग 3.5-4 महिने नाही करू शकणार ही गोष्ट. पण ती झाली, तर ती करून घेतली नर्मदा मैयानी माझ्याकडनं. तर तो जो माझा भोपळा फुटलेला आहे भ्रमाचा, तो परत नको वाढायला, एवढीच माझी इच्छा आहे की तो फुटलेलाच राहू द्यावा. आता गंमत कशी असते की असं कधीच नाही ना की उठून मी उद्या चालायला लागले 3000 किलोमीटर. कितीतरी मागे त्याचा प्रवास घडलेला आहे. तो तुम्ही जसं म्हणलं आता रद्दी घेऊन सरावानी केला असेल, पण तो फक्त शारीरिक पण प्रवास नाहीये, तो तुमच्या मनाचा प्रवास आहे, तुमच्या बुद्धीचा प्रवास आहे, किंवा मला वाटतं तुमच्या सवयींचा पण तो प्रवास आहे. तर अशी कुठली एखादी सवय होती का की जी खूप नकळतपणे तुमच्यामध्ये रुजली गेली होती आणि ती ह्या प्रवासात कामाला आली, किंवा असा एखादा तुमच्यातला गुण? गुण किंवा सवय म्हणणं असं, मला लहानपणापासूनच गोष्टी आधी अभ्यास करायला आवडतो आणि मग त्या गोष्टी पूर्णपणे करायला आवडतात असं माझं हे आहे. म्हणजे ती शक्यतो जी एखादी गोष्ट सुरू करायची असेल तर ती पूर्ण तयारीनिशी सुरू करायची की जेणेकरून
आपले प्रयत्न कमी पडले म्हणून अपयश आलं असं नको व्हायला. असं शक्यतो माझा म्हणजे सगळ्याच बाबतीत असतो ते, म्हणजे चालण्याच्या बाबतीत असं नाही, ऑफिसच्या बाबतीतही असतं, लहानपणा शाळेत असताना अभ्यासाच्याही बाबतीत माझं की मी 100% प्रयत्न देईल, माझं जे काही इनपुट आहे ते 100% देईल. हा माझ्यातला गुण म्हणा किंवा एखादी हे म्हणा असं तुम्ही म्हणू शकता की ज्याचा मला इथे फायदा झाला. इथे फायदा झाला की मी 100% प्रयत्न करेल. पूर्ण करून घेणं न करून घेणं हे मैया बघून घेईल की करायचंय नाही करायचंय, इथेच थांबवायचं आहे, घरी पाठवायचं आहे, याच्याशी आपला काय संबंध नाही. आपलं बेसिक काय आहे की तयारी करणे आणि चालणे, या 2 गोष्टींवरती मी कॉन्सन्ट्रेट केलं होतं. तुम्ही असं म्हणालात मगाशी की कुठल्या आध्यात्मिक हेतूनी तुम्ही ही सुरू केलेली नव्हती नर्मदा परिक्रमा, तुम्हाला त्या आकड्याने भुरळ घातली म्हणून तुम्ही सुरू केलीत. मग आता तुम्ही जेव्हा मैया हा शब्द वापरताय किंवा आता तुम्ही जेव्हा ती नदी म्हणताय, तर ती नदी म्हणजे तुमच्यासाठी काय आहे, की तुम्हाला काय जाणवलं की ती मैया म्हणजे काय आहे? ती मैया म्हणजे ऍक्च्युली खरंच आई आपल्या मुलांसाठी जे काय करते ते सगळं त्या नर्मदा मैयाने तिच्या आजूबाजूच्या लोकांसाठी किंवा याच्यासाठी तिच्या पाण्यामुळे सिंचन किंवा मध्य प्रदेश तुम्ही नुसता फिरायला जरी गेला तरी खूप समृद्ध आहे. शेती नजर जाईल तिथपर्यंत भात शेती, कापूस, त्याच्यानंतर तूर, हे सगळे डाळी किंवा ह्याचे हे आहेत. पण ते चालतं सगळं जे काही आहे ते नर्मदा मैयाच्या पाण्यावरतीच सगळ्या गोष्टी एकदम सुजलाम सुफलाम ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादी आई कशी आपल्या छोट्या बाळाची किंवा याची काळजी घेते त्या पद्धतीने ते शेताची किंवा याची तिने काळजी घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट नर्मदा मैया अशी एकमेव नदी आहे की जिची परिक्रमा केली जाते. भारतामध्ये दुसरी कुठली नदी नाहीये की जिची परिक्रमा केली जाते. इव्हन गंगेची सुद्धा केली जात नाही. नर्मदा त्याच्यामुळे तिला तसं पुराणांमध्ये पण आपल्याकडे खूप महत्व आहे नर्मदा. आणि ह्याच एका नदीचं नर्मदा पुराण नावाने पुस्तक आहे. बाकी कुठल्या नद्यांचं पुराण पण नाही केलं नाही. त्याच्यामुळे आणि त्या नर्मदा नदीची परिक्रमा करत आहोत ह्या एका ह्याच्यामुळे तुम्हाला जो काही सगळ्या लोकांच्या वागण्यातला फरक जाणवतो तो मात्र फक्त मैयाच्या नावामुळेच आहे. तिथे मी तेजस्विनी कुणी नसते, मी फक्त परिक्रमावासी असते. म्हणून मला हे सगळे सेवा म्हणा किंवा जो काय आदर मिळतो किंवा जो काय मिळतो ते मी परिक्रमा करते म्हणून मिळतो. नाही तर बाकी तेजस्विनी ह्या व्यक्तिमत्वाला काही किंमत नसते तिथे. म्हणून ते येस. म्हणजे मग आता आपण असं म्हणू की त्या नदीवरच्या विश्वासाने, कारण ती आपलं पोषण करेल, ती परिक्रमा पूर्ण करून देईल, ह्या विश्वासाने आपण जातो. तर हे विश्वास, हे मूल्य या सगळ्या परिक्रमेमध्ये कुठे कुठे अनुभवता आलं आणि कसं आलं? मग तो विश्वास कधी कधी स्वतःवरचा पण असेल, कधी कधी इतरांवरचा पण असेल. ह्याच्यामध्ये एकतर पहिल्यांदा विश्वास म्हणजे नो डाऊट मला स्वतःवरती पण विश्वास होता. ती पण परमेश्वराचीच कृपा, कारण त्यांनी मन त्या पद्धतीने माझं बनवलेलं असेल किंवा हे असेल म्हणून मला स्वतःवरती होता. दुसरा विश्वास मला नवऱ्यावरती होता की मी फोन केलं तर पुढच्या 24 तासात तो काही झालं तरी मला घ्यायला येईल किंवा सपोर्ट असेल. त्याच्यामुळे तो एक विश्वास होता की धाडसाने पाऊल पुढे टाकलं तरी सुद्धा पाठीमागे सपोर्ट आहे, हे दुसरा विश्वास. तिसरा विश्वास तो माझ्यासाठी जास्ती हे होता, कारण परिक्रमा करताना आपण सगळेजण की आता एवढं चालायचं आहे, मग तयारी तर पाहिजे. मग मी 2 महिने आधीपासून आदिदासचे शूज घेतले होते, मग त्याची प्रॅक्टिस केली चालायची. मी जसं मगाशी म्हटले रोज 12-13 किलोमीटर चालत होते, पाठीवरती वजन घेऊन चालत होते. या सगळ्या प्रॅक्टिस, या सगळ्या गोष्टी ओके. पण माझ्याबरोबर परिक्रमा करताना असेही लोक होते की जे स्लीपर घालून चालत होते, त्यांच्याकडे पाठीला सॅक नव्हती, डोक्यावरती गाठोडं बांधलेलं होतं त्यांनी, जे काही आहे ते. पण ह्या सगळ्या लोकांची पण परिक्रमा पूर्ण झाली आणि ते माझ्या बरोबरीने, म्हणजे असं काही नाही. मग ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? तर त्या लोकांचा मैयावरचा विश्वास हा माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती दृढ होता. त्याच्यामुळे ह्या बाह्य शस्त्रांची त्यांना गरज नाही भासली की शूजच पाहिजे पायात, आपण घसरूनच पडू किंवा मग पाठीला व्यवस्थित हे होईल अशी सॅक हवी आपल्याला, मला स्लिपिंग बॅग हवी.
मग पाहिजे ना, मग काय थंडी वाजेल किंवा हे वाजेल, अशी कुठलीही त्यांच्याकडे साधनं नव्हती. पण तरी सुद्धा ते केवळ त्या मैयावरच्या विश्वासावरती सगळ्या गोष्टी करून गेल्या. म्हणजे त्या एका विश्वास या शब्दाने जर इतक्या गोष्टी घडत असतील तर मग तो आपण का नाही ठेवायचा, 100%. असं मला बऱ्यापैकी जाणवलं. येस. एवढी असंख्य माणसं जेव्हा एका दिशेने चालतात, एरवी चालणं ही किती सहज गोष्ट आहे आपल्यासाठी, की आपण त्यासाठी काहीच एफर्ट्स घेत नाही, चालणं अगदी सहज होऊन जातं. असं ठरवून चालताना तुम्हाला काय वाटलं की हे चालणं म्हणजे काय आहे, किंवा कुठल्या कुठल्या दिशेने आपण चालतो आहोत नक्की? ओके, ज्यामध्ये परिक्रमा करताना किंवा आपण इतर वेळेस चालतो त्याच्यासाठी, म्हणजे घरातून उठून ऑफिसला गेलो किंवा ऑफिसमधनं मंडईत गेलो, हे जे चालणं आहे, हे चालणं मेकॅनिकल, आणि आपण इथे जे चाललो ते पण मेकॅनिकल. बरोबर. पण इथे तुम्हाला समोर वेळ असतो तुमच्या हातामध्ये, किंवा पुढे कुठेतरी पोहोचेपर्यंत तुमच्या हातात 4-5 तास वेळ असतो. मग त्या वेळाचा तुम्ही विचार, असं कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. विचार, मेंदूतले विचार जे काय आहेत ते, त्या विचारांमध्ये तुम्ही ह्या चालण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही आत्मपरीक्षण चांगलं करू शकता. म्हणजे आता समजा मी तुझ्याशी भांडले, तर मी जेव्हा चालायला जाईल किंवा उद्या सकाळी मी माझी 2 तास चालेल, तेव्हा मी त्रयस्थपणे विचार करू शकते की मी हिला ही गोष्ट बोलली, ही खरंच असं होतं का, मला राग आला म्हणून मी बोलले, किंवा मग तुझं बोलणं, हे त्रयस्थपणे विचार करणं किंवा आपण आत्मपरीक्षण म्हणू, हे चालण्याच्या ह्याच्यामध्ये जास्ती चांगलं होतं असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि चालताना एका ठराविक लयीत तुम्ही चालता, म्हणजे विचारांची तंद्री लागली ना की तुम्ही कसे पावलं पडतात, काय होतात, या गोष्टींमध्ये हे नाही. पण ती तंद्री लागणं कधी कधी खूप फायद्याचं असतं. त्यांनी तुमचं तुमचा जागृत तुम्हाला करता येतो की मला काय हवंय, काय नकोय, मी कुठे चुकते आहे, किंवा हे खरोखरच असं आहे का. किंवा बऱ्याच वेळेला असे पण माझ्या मनात विचार यायचे की अरे आपण इतकं चालू शकतोय, ही सुद्धा परमेश्वराची कृपा आहे. माझ्या पायाला फोड आलेले नाहीयेत, ही सुद्धा परमेश्वराची कृपा आहे. माझ्या बरोबरचे सगळे सहकारी जे चालतायत हे सगळे चांगले आहेत, त्यांच्याबरोबर चालताना मला आनंद मिळतोय, ही सुद्धा परमेश्वराची कृपा आहे. आपण रोजच्या म्हणजे असे कृतज्ञतेचे भाव जेव्हा तुमच्या मनात यायला लागतात सगळ्या गोष्टींचे, तेव्हा मग तो चालणं खूप आनंददायी, खूप काय म्हणता येईल त्याला, की आपण निश्चित कुठेतरी चांगल्या वाटेवरती चाललो आहोत असं आपल्याला समाधान मिळत राहतं त्या गोष्टींचं. मस्त. म्हणजे ही एका प्रकारे ढवळून निघण्याचीच प्रक्रिया आहे स्वतः. असं आपण 3 पातळ्यांवर जगत असतो ना, शरीर, बुद्धी आणि मन. तर आज काय वाटतं की ह्या 3ही पातळ्यांवर काय काय बदल होत गेले किंवा काय बदल झाले मेजर? शारीरिक पातळीवरती 11 किलो वजन कमी झालेलं आहे की जे इथे मी अजून 4-5 वर्ष जरी केलं असतं तरी काही झालं नसतं. मानसिक पातळीवरती अवघड होतं माझ्यासाठी. टू बी व्हेरी फ्रँक कसं आहे की मी पूर्ण वेळ इथे उद्योग, घर, मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये रमणारी, ह्याच्यातून बाहेर पडणं हा माझ्यासाठी खरंच चॅलेंजिंग होतं. मला अनेक वेळेला असं वाटलं की आपण हे काय करतोय, कशासाठी करतोय, जाऊयात परत घरी, असं वाटायचं. तो विचार एक साधारणपणे 15-20 मिनिटं थांबायचा आणि मग नंतर निघून जायचा. पण हे रोजच्या रोज मात्र करावं लागायचं. त्याच्यामुळे पण माझी विचार येतात आणि जातात. ह्या कृतीवरती माझा विश्वास जास्ती बसला की एखादा निगेटिव्ह विचार असेल तर त्याच्या पुढचा विचार पॉझिटिव्ह, त्याच्या भोवती हे जाळं विणत बसायचं नाही. मग हे काय होईल, हे मला जास्ती चांगलं जमलं. आधी मला जमायचं की फार अडकून पडायचं नाही ह्या गोष्टींमध्ये, पण आता ते मी सजगपणे त्याच्याकडे बघू शकते की अरे हा विचार आपल्याला फार काळ ठेवायचा नाहीये मनामध्ये, हा घातक आहे. हा माझ्या मानसिक याच्यावरचा गेले 3.5-4 महिन्यातला फरक आहे असं म्हणू शकाल. आणि बुद्धीच्या पातळीवर किंवा विचारांच्या पातळीवर बेसिकली? बुद्धीच्या पातळीवरती परत तीच गोष्ट जाणवत गेली मला की आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या किंवा कल्पनेच्या पलीकडच्या अनेक गोष्टी जगामध्ये अस्तित्वात आहेत की ज्याच्यामध्ये आपला काही कंट्रोल नाहीये.
ती गोष्ट तुम्ही त्याला परमेश्वर म्हणा, त्याला अजून कुठली डिवाइन हे म्हणा, किंवा काय तुम्हाला जे पाहिजे ते नाव द्या, पण हे पुन्हा पुन्हा जाणवत राहिलं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही बुद्धी लावून चालत नाही. नाही. तिथे तुम्हाला मन गरजेचं असतं, किंवा कारण परिक्रमा करणाऱ्यांमध्ये MP वाले किंवा मिक्स राज्यांमधले सगळ्या ह्याच्यातले असतात, त्यांची भाषा बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही, पण साधारणपणे एक सूत्र असतं की काय म्हणायचं आहे त्यांना. प्रत्येक जण एकमेकांच्या मदतीला असतात, प्रत्येक जण म्हणजे आता चढ उताराचा रस्ता असेल, निसर्ग असेल, तर कोणी तुम्हाला असं सोडून पुढे जात नाही. सगळ्यांना एक एक करून खाली आल्यानंतरच पुढची वाटचाल सगळेजण सुरू होतात, की मागं कोणी राहिलंय का, कुणी हे आहे का, असं बघूनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यामुळे तो एक कुठला तरी समान धागा की जो आपण सो कॉल्ड बुद्धी म्हणतो त्याच्या पलीकडे जाणारा असतो, आणि तो टिकून ठेवता आला पाहिजे आपल्याला, असं परत मला वाटतं. एका लयीत आपण चालत असताना जसं आपण म्हणतो की मन आणि बुद्धी यांच्याशी आपण बोलत असतो किंवा ते आपल्याशी बोलत असतात, असा एक संवाद सातत्याने चालू असतो. तर एरवीही आपल्या जगत असताना आपले संवादाचे विषय ठरलेले असतात, पण तुम्ही तिथे काही अनोळखी माणसं तुमच्या बरोबर होती, तर त्यांच्याशी तुम्ही काय गप्पा मारत होतात, ते संवादाचे विषय काय होते किंवा त्यांच्याशी कसं डील करत होतात? बऱ्याच वेळेला कसं असतं की कॉमन हे साधारणपणे 1-2-3 तास गप्पा मारल्या की आपल्याला हे होतं. प्रत्येक वेळेस तुम्ही परिक्रमा करताय म्हणजे अध्यात्मच बोललं गेलं पाहिजे किंवा हे शक्य नसतं. म्हणजे माझ्या पातळीवरती तरी अजिबातच ती गोष्ट शक्य नव्हती. पहिले चालतानाचे 2-3 तास तुमचं नामस्मरण किंवा काय त्या गोष्टी व्हायच्या, पण मग नंतर कंटाळा येतो आपल्याला की आपण सतत देवाचं नाव घेऊ नाही शकत. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये मग तुम्हाला आपल्या डे टू डे लाईफमध्ये ज्या काही गोष्टी लागतात, गाणी, गोष्टी, गप्पा, या सगळ्या गोष्टींमध्ये मग त्या यांच्याबरोबर रिलेट करता येतं. म्हणजे त्या लोक किंवा आता बरेचसे आपल्या भाषेतली जरी नसतील तरी इथे मला एक सांगायचं वाटतं की ही लोक भजनं खूप छान म्हणायची. त्यांनी मग बऱ्याच वेळेला कसं आहे की संध्याकाळी आश्रमांमध्ये गेल्यानंतर दाल आणि चावल हे जर आहे तर ते आश्रमवाले बनवायचे, पण तुम्हाला जर रोटी खायची असेल तर ज्या कोणी मैया आहेत त्यांनी मदतीला या रोटी बनवा सगळ्यांसाठी. असं मॅक्झिमम वेळा व्हायचं की आपलं हातपाय धुवायचे, पूजा करायची आणि स्वयंपाकघरामध्ये रोट्या बनवायला जायचं म्हणजे. पण मग ते बनवायला बसले की मग वेगवेगळी भजनं, वेगवेगळी हे अशा ह्याच्यामधनं मग साधारणपणे माणूस समजत जातो की किती मोकळेपणाने बोलतोय किंवा किती ह्यानी बोलतोय. मग संवाद साधायला नाही तसा प्रॉब्लेम आला मग मला. नाही आला. ओके ओके. इकडे किती वेळेला संवाद साधा असा वाटला किंवा इथे इकडच्या माणसांशी किती वेळा बोललात? दिवसातनं 4 वेळेला. सुबोधचा पहिला फोन सकाळी 5:30 वाजता. मी खरंच सांगते की परिक्रमा जरी मी केली तरी सुद्धा मी जितकी परिक्रमेमध्ये होते तितकीच मी इथं पण होते. मला तेवढं डिटॅच होता नाही आलं. म्हणजे आय डोंट नो, पण मला परिक्रमा करताना जेवढा आनंद मिळाला तेवढाच आनंद मला अजूनही आणि गेले 25 वर्ष मला ऑफिसमध्ये उद्योगामध्ये जातानाही मला मिळतो. त्याच्यामुळे मी दोन्हींचं असं हे केलं म्हणून ह्याच्यावरती अन्याय किंवा हे केलं म्हणून ह्याच्यावरती अन्याय असं नाहीये. म्हणजे मला दोन्ही गोष्टी मी तितक्याच आनंदाने केल्या. त्याच्यामुळे इथे रोजच्या रोज फोन होत होते, काही प्रॉब्लेम तर रेंज नसेल तरच विषय होता, पण फोन मात्र रोजच्या रोज होते. तुम्हाला काय वाटतं डिटॅचमेंट म्हणजे काय आणि अटॅचमेंट म्हणजे काय? डिटॅचमेंट म्हणजे काय? डिटॅचमेंट म्हणजे कसं आहे की ते तुमच्या हे छान झाले माझ्याच पातळीवरती. छान गप्पा मारल्यात आपण इथे 1.5 तास झालोय. इथून बाहेर पडेल मी. हा विषय माझ्यासाठी इथे संपलेला असेल. ही माझ्यासाठी डिटॅचमेंट आहे की हे मग आपण तेव्हा असं बोललो असतो तर बरं झालं असतं का, महिनी मला हा प्रश्न विचारला मग ह्याचं उत्तर अजून काही वेगळं देता आलं असतं का, ह्या गोंधळात मला पडायला जमत नाही. म्हणजे ते नाही. किंवा मैत्रिणींबरोबर 4 तास गप्पा मारल्या आपण, हा हो झालं, हे झालं, ते झालं, मैत्रीण तिच्या घरी गेली, मी माझ्या घरी गेले, ही माझ्यासाठी डिटॅचमेंट असते. मी अडकून पडायला नाही जमत मला. आणि अटॅचमेंट म्हणजे मी जसं मगाशी म्हटले की ओव्हर अटॅचमेंट म्हणू आपण. माझ्याशिवाय काय पद्मिनी एंटरप्राइजेस नाही, ही ओव्हर अटॅचमेंट आहे. ही कुठेतरी सम्यक असा शब्द आहे की कुठेतरी एक तुम्हाला
सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे की जेवढी गरजेची आहे तेवढीच, आणि ती मला या हिशोबाने परिक्रमेच्या यांनी जमली असं म्हणायला हरकत नाही की 3-4 महिने मी तिकडे गेले होते, मी टचमध्ये होते, पण तिथे राहून मी इथलं कुठलंच काम करू शकणार नव्हते. बरोबर. त्याच्यामुळे बघा तुम्ही तुमचा येस. की डिटॅचमेंट आणि अटॅचमेंट दोन्ही होती. म्हणजे मला फोन करावासाही वाटत होता, पण मी काही करू शकत नाही हे म्हटल्यानंतर मी सोडूनही देत होते की काहीच करता येणार नाही तिथे बसून मला. शेवटचे 2 प्रश्न आता मला विचारायचे. पहिला म्हणजे की परत सांगितलं की आता परिक्रमा करायची आहे, तर ती करावीशी वाटेल का, आणि का करावीशी वाटेल? आता या क्षणाला ते उत्तर नाही असं आहे माझं, मला वाटणार नाही. ओके. पण आय डोंट नो, कारण ही परिक्रमा सुद्धा मैयानी मला बोलून घेतलं म्हणूनच मी गेले, आणि सगळ्या सिच्युएशन त्याप्रमाणे अरेंज झाल्या. सुबोधलाही ती गोष्ट जमली, सासऱ्यांची तब्येत त्यांनी व्यवस्थित सांभाळली, एन नंबर ऑफ गोष्टी आहेत. माझी परिक्रमा पूर्ण होण्यापाठीमागं खूप जणांचं सहभाग आहे. म्हणजे मी आशा डायनिंग हॉलच्या लोकांना पण हे दिली की रोज संध्याकाळी त्यांनी वेगवेगळी भाजी दिली, म्हणून या सगळ्या गोष्टी, किंवा पुन्हा बोर्डिंग हाऊस, किंवा आपण पुण्यासारख्या अशा ठिकाणी राहतो की जिथे या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत म्हणून 4 महिने काढू शकलो आपण. येस. त्याच्यामुळे आता तरी माझं लगेच काही हो असं उत्तर नाहीये याला, पण माहित नाही भविष्यामध्ये बदलू शकेल, किंवा मैयाने परत असं बोलवलं किंवा काय बोललं, ह्या गोष्टी नाही सांगू शकणार. येस. आणि ह्यांच्यापैकी कोणाला जर वाटलं पुढे जाऊन की आपण परिक्रमा करावी, तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी ती करावी का करावी, आणि तुम्ही काय सांगाल की काय घेऊन, काय विचारांनी ती करावी? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला एक तर मी योग्य व्यक्तीच नाहीये, कारण ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल परिक्रमा असणार आहे. म्हणजे कोणालाही बोलवलं तर काहीतरी मैयानी डिसाईड करून तुम्हाला बोलवलेलं असेल, आणि बऱ्याच वेळेला मोटिव्ह प्रत्येकाचा वेगळा आहे. असतो. नक्कीच. कुणाच्या मनात काय चालू आहे हे माहित नाही. म्हणजे आता मी हे जे बोलतोय याच्यामुळे काकूंच्या मनात काय विचार आहेत हे मी नाही सांगू शकत, किंवा त्यांना माझ्या बोलण्यामुळे जर परिक्रमा करावीशी वाटली तर त्यांचा येणारा डे टू डे अनुभव पण वेगळा असेल, कारण प्रत्येकाचा माइंडसेट वेगवेगळा असतो. म्हणजे मला जे खूप छान वाटतं ते कदाचित त्यांना वाटणार नाही, किंवा त्यांना ते किती भारी असं वाटतं, चला ठीक आहे, ओके होतं असं म्हणून हे करू शकते. त्याच्यामुळे मी परिक्रमा केली या अनुभवाच्या ह्याच्यावरती एकच सांगू शकते की कम्फर्ट झोन सोडा, त्याच्याशिवाय दुसरं काहीही पर्याय नाहीये. म्हणजे तो सुटला की मग त्याच्यासारखा आनंद नाही. एक तर कम्फर्ट झोन सोडणे, आणि दुसरं पूर्णपणे विश्वास ठेवणे. तुमची इच्छा असो नसो, पूर्णपणे विश्वास ठेवायचा की जे होईल ते चांगलंच होईल. म्हणजे थांबावं लागलं तरी ते चांगल्यासाठीच थांबावं लागेल. आणि राहायला त्रास होण्याचा प्रश्न, आपण शरीराचा इतका वापर कधी केलेलाच नसतो. त्याच्यामुळे बट ऑब्व्हियस आहे की तुमचे पाय दुखणार, तुमचं पाठीवरती वजन घेऊन तुमचे हे दुखणार, खांदे दुखणार, तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं किंवा इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं खाणं किंवा पाणी प्यावं लागतं, त्याच्यामुळे पोट बिघडणार तुमचं. हे डोक्यात ठेवलं की मग त्याच्यातनं आपण सुरू होतो, मग हे असंच का झालं, मग थांबावंच लागलं मला 2 दिवस. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, खरंच तुमच्यापैकी कोणी परिक्रमा केली किंवा हे केली, वेळ काढून करा. मी शेवटचा महिना थोडा फुल केला, कारण मला यायचं होतं लवकर किंवा होतं, पण तो जर अजून 1 महिनाभर जर काढला असता, काय ना, अनुभव घ्यायला आपण थोडं स्थिर मनाने असणं गरजेचं असतं. म्हणजे बरेच असे अनुभव घेण्यासारखी ठिकाणं आहेत किंवा हे आहेत की जिथे तुम्ही थोडे सेटल झालात, 1-4 तास बसलात शांतपणे किंवा बसले, तर तुम्हाला नक्की अनुभव येईल. म्हणजे आपापल्या वेगवेगळ्या पातळीवरचे अनुभव येतात. नॉट नेसेसरी की ते समोर असं म्हणतात की अश्वत्थामा भेटतो किंवा मैया भेटते, पण ते खरोखरच जर भेटणारे असतील तर ऍटलिस्ट आपण एवढे सजग हवेत की आपण त्यांना ओळखू शकू, किंवा आपल्याला कळावं ते की खरंच हे होते. आपल्या डे टू डे ह्याच्यामध्ये आपण इतकं नसतो, ऑक्युपाईड मन असतं आपलं, तेवढं शांतपणे आपण. मगाशी जो प्रश्न विचारला की करायची जर झाली तर का करावी लागेल, हा अनुभव घ्यायला मला जर आता तरी उत्तर नाहीये माझं की मी परत करेल असं मला वाटत नाही. पण जरी तसा चान्स मिळाला तर हे एक मेजर कारण असेल की मी थोडा वेळ घेऊन अजून करेल, पुन्हा एकदा सगळा अनुभव घेण्यासाठी, किंवा तिथे थांबण्यासाठी, किंवा एखादं खरंच चांगलं ठिकाण असेल तर तिथे मी मुक्काम करेल 1 दिवस.
आता मी एकही दिवस मुक्काम नाही केला, एक्सेप्ट ते माझं पोट खराब झालं होतं म्हणून दहीला मला एक दिवस थांबावं लागलं. त्याच्या व्यतिरिक्त मी इथं छान तीर्थ आहे, अजून छान पुढे जाऊन हे आहे म्हणून मी वेळ देऊन थांबले असं केलं नाहीये. तर करणार असाल तुम्ही तर वेळ देऊन करा, कारण मग ह्या गोष्टी Yes. पुन्हा 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 आपण तेवढा वेळ काढू नाही शकत. येस, खरंच आहे, खरंच. असं मी हे करेल सजेशन. बाकी प्रत्येकाचे अनुभव आपापले वेगवेगळे असतात. येस. सो ह्या परिक्रमेच्या मुळाशी तुमच्या आत काय होतं आणि ते जे नव्हतं ते त्या मुळांनी कसं घट्ट धरून ठेवलं हे मला असं वाटतं या पाऊण एक तासामध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आम्ही एक छोटासा सत्कार तुमचा करणार आहोत या रिलेटेडच. तर मी अभिजितला मी कोणाला काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर तुम्हाला कोणाला विचारले काही असतील प्रश्न तर असतील. त्यांच्या हिशोबाप्रमाणे चालेल, किंवा चालेल. ज्याचे Yes. असेल तरी मी म्हणजे जायचं आहे, आम्हाला करायची आहे, किंवा मग काय फिजिकल लेवलवरती काय काय अडचणी येऊ शकतात. म्हणजे आपण काय अनोळखी नाही आहोत. तुम्ही एनी टाइम मला नर्मदा परिक्रमा करावीशी वाटली, हा विचार असं काय म्हणा. हा विचार ना, 2 वर्षापूर्वी मूनलाईट वॉक करताना एक जण काका माझ्या बरोबर चालत होते, वयस्कर होते ते. तेव्हा ते मला म्हटले होते की अशी अशी परिक्रमा असते, नर्मदा परिक्रमा असते, इतके किलोमीटर चालायचं असतं, हे करायचं असतं. मी जसं पहिल्यांदा सांगितलं की तेव्हा ते म्हणाले होते की 3000 किलोमीटर चालतात. मग आता ते सरदार सरोवर झालंय म्हटल्यानंतर त्याची हे वाढली आहे, किलोमीटर वाढलेत, मग ते 3600 किलोमीटर आहेत वगैरे वगैरे असं हे केलं. त्या आकड्यानेच मला भुरळ घातली होती की 3000 किलोमीटर चालायला कसं वाटेल आपल्याला. म्हणून खरं परिक्रमा मी करावी असं मला वाटलं. वगैरे सगळी सोय कसं काय ते? सोय असते, उपाशी राहत नाही तुम्ही हे, पण ते डिपेंड्स. मी हे म्हटलं तसं की आपण काय खातोय, कसं खातोय किंवा हे करतोय ह्याच्यामध्ये फार डोकं लावायचं नाही. म्हणजे त्या गोष्टी सोडून द्यायच्या तिथे. म्हणजे अजून एक विचारायचं की तुम्ही नर्मदा परिक्रमा केली, त्यात तुम्हाला समाधान मिळालं असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच मिळालं. म्हणजे खूपच काय म्हणतात त्याला, लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी हा. याच्यातनं खूप काही मिळालं मला. समाधानाबरोबर बाकीच्याही गोष्टी मिळाल्या. आपल्या जगण्याचे लिमिट्स काय काय आहेत तेही कळाले. त्याच्यातले आपण काय सोडून देऊ शकतो आणि अजून स्वतःला कसं समृद्ध करू शकतो हेही कळालं. ह्या नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने मला हे कळलं की लोक आपल्यावरती किती प्रेम करतात हेही कळालं. म्हणजे आता तुम्ही सगळेजण इथे आलेला आहात, किंवा मी घरी परत आले तेव्हा माझं स्वागत करायला माझ्या मैत्रिणी, माझे नातेवाईक हे सगळेजण होते इथे. तर ही खूप आयुष्यामध्ये कौतुक करणारे मित्रमैत्रिणी भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे, माहिती का. की एकदम छान वाटतं त्याच्यामुळे आपल्याला. आणि घरातल्या सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळाला हे खूप विशेष. नाही खूपच, म्हणजे त्याच्याशिवाय तर इम्पॉसिबल होतं. म्हणजे माझी परिक्रमा होण्याचं 100% श्रेय जे आहे ते घरातल्यांनाच जातं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आपण जसं फिटनेस बघतो, प्रॅक्टिस करतो, तर त्याच्या जोडीला आपण आध्यात्मिक पण ती बॅकग्राऊंड लागते का, म्हणजे मानसिक दृष्ट्या असं म्हणतो. ह्याच्यामध्ये परत कसं आहे ना की अध्यात्म म्हणजे काय, आता हे मी माझ्या बुद्धीच्या जोरावरती जेवढं आहे ती प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते. आत्ताच मला एक काकू भेटल्या होत्या, त्यामध्ये तुम्ही एकाग्र चित्ताने चालता हे सुद्धा अध्यात्माचं स्वरूप आहे. म्हणजे असं, म्हणजे मला ही गोष्ट हे झाली एकदम. किंवा तुम्ही म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या असं काय नाही, तर आपण एकमेकांना बोलतो. शक्यतो मला स्वतःला असं वाटतं की अध्यात्म म्हणजे काय, आपल्याला परमेश्वराने छान हातीपायी धड असं शरीर दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा आणि चांगल्या हातापायांचा वापर करून आपण कष्ट करून पैसे मिळवतो. ते शक्यतो कोणाला न फसवता, न कोणाचे हे करता ते मिळतात आपल्याला. जे काय आहे त्याचा आपण योग्य विनियोग करावा, मित्रमैत्रिणी जमवावे, शक्यतो कोणाला दुखावू नये, रात्री शांत झोप यावी. याच्या पलीकडे अध्यात्म काही असतं असं मला वाटत नाही, खरं सांगायचं मला वाटतं महिलेवरची श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टी तुम्हाला ते मी म्हटलं ना की पूर्णपणे विश्वास आणि कम्फर्ट झोन सोडणे. मी विश्वास म्हटलं ना, पहिले 4 दिवस मला खरंच असं वाटत होतं की वा, म्हणजे तुला जमतंय बरं का करायला, रोज 28 किलोमीटर चालतीये. ते होतं सगळं माझं, पण मग जसे एक एक लोक चालताना दिसायला लागले की अरे ह्यांना पण जमतंय, मग आपण काय वेगळं केलं, ह्यांना पण जमतंय, मग आपण काय वेगळं केलं.
असं जेव्हा करायला लागतो गळत जातो तो हळूहळू. तुम्ही परिक्रमा केली याची श्रेय तुम्ही कोणाला द्या? श्रेय सगळ्यांनाच देऊ. हो सगळ्यांना, म्हणजे पहिलं श्रेय ते जे काकांबरोबर गप्पा मारल्या मी की ज्यांनी मला सांगितलं हे. दुसरं श्रेय असं देईल की हा मूनलाईट वॉक ग्रुप, ज्याच्यामुळे ऍटलिस्ट पहिले 4 दिवस माझा मीपणा कळेपर्यंत तरी कमी ना, पण त्यांनी मला तेवढं केपेबल बनवलं तिथपर्यंत जायचं. मी करू शकेल हा आत्मविश्वास मला त्या मूनलाईट ग्रुपमुळे मिळाला की करू शकेल बा मी एवढं सगळं. नाही तर तिथे गेले नसते तर माझं मी काय कळला नसतं, हेही तितकंच खरं आहे. तर हा ते श्रेय दिलं. आणि मग बाकीचं तर घरचे आहेच आहेत, कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय किंवा त्यांच्या ह्याच्याशिवाय म्हणजे मी अक्षरशः नको जायला आपण अशा ह्याच्यापर्यंत आलेले ते. पण मग सुबोधनी नाही तुझा, तुला जमेल, तुला व्यवस्थित जमेल, एकटीला पण जमेल, हा कॉन्फिडन्स त्यांनी मला दिला. आणि त्यांनी तिकीट काढले, मी तुझी तिकीट असं सांगून मला हे केलं. मग तो सपोर्ट खूपच चांगला. विचारायचं छान ऑनेस्टली उत्तरं दिली. नर्मदा परिक्रमेचा प्रवास अजिबात सोपा नसेल हे आम्हाला माहिती आहे, पण तू इतकं असं अगदी ऑनेस्टली उत्तर दिलेली आहे. पण मला विचारायचं काकाने सांगितलं वगैरे आणि तू तयारी पण केली, कार्य करायला पाहिजे आपण, पण मनाची तयारी तू इतकी कशी काय तयार झालीस? एक पाय पुढे एक पाय मागे असं होत असणार आहे त्या सगळ्या दरम्यान. पण मग तू फायनली निघालीच जायला, तेव्हा कशी तू कशी स्ट्रॉंग झालीस? आम्हाला जर कोणाला करायचं असेल तर आम्ही कशी मनाची तयारी करायची फिजिकली जरी बसलो तर? याचं मी थोडं स्वार्थीपणाने उत्तर देईन, तुम्ही स्वतःचा विचार जास्ती करा. कारण तो जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत मग आपण घराबाहेर नाही पडू शकत. म्हणजे हे आपण म्हणू की हा स्वार्थीच विचार आहे की इतरांचा विचार करण्याच्या आधी मला काय हवं आहे हा विचार. म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी करा असं माझं म्हणणं नाही, पण जिथे तुम्हाला चान्स आहे किंवा जिथे आहे. कारण कसं आहे ना की स्वतःवरती नाही प्रेम केलं तर तुम्ही दुसऱ्यांवरती नाही करू शकणार, कारण आडतच नाही तर मग पोऱ्यात कुठून येणार. त्याच्यामुळे आधी मी माझ्यावरती खुश आहे, मग मी इतरांना खुश ठेवू शकेल. हा एक त्याच्यामध्ये. तुम्हाला एक परिक्रमा केल्यानंतर तुम्हाला एक मानसिक समाधान लाभलं असेल, बरोबर ना? हो. हा तेच विचारायचं. नाही, मानसिक समाधान नक्कीच लाभलं ना. म्हणजे आल्यानंतर की एक अचिव्हमेंट असते, किती जरी आपण म्हटलं तरी मला हे जमलं करायला किंवा हे पण. आणि दुसरी गोष्ट असं पण असतं की अरे विश्वास आपण मैयावरती टाकला पण तिने आपल्याला तरुण नेलं, म्हणजे परमेश्वराची आपल्यावरती कृपा आहे. हा अनुभव सुद्धा खूप महत्वाचा ठरतो, कॉन्फिडन्स देणारा ठरतो की आपण जर योग्य मार्गाने चाललो असेल तर परमेश्वर काय आपल्याला एकटं सोडत नाही. तो थोडं मागोपुढे होईल फळ द्यायला, पण आपल्याला त्याचे चांगले हे बऱ्या रिझल्ट मिळू शकतात. आपण ठाकूर यांचा आश्रम किंवा त्या तिथले आहे तो लेपा नावाच्या गावी आहे. परिक्रमा मार्ग येत नाही ते, पण त्यांनी खूपच छान नर्मदालय म्हणून खूप हे आहे आणि सुंदर आश्रम आहे त्यांचा. नाही गेले, परिक्रमा मार्गापासून लांब जावं लागतं. हे जे आहेत ना ह्याच्यासाठी मग असे बरेच ठिकाणं आहेत. किंवा मग आम्हाला त्या शूलपाणीच्या जंगलामध्ये प्रशांत कुलकर्णी म्हणून पुण्याचाच एक आहे माणूस आहे, त्याचं याच्यामध्ये नोकरी करत होता तो इन्फोसिसमध्ये. त्यांनी गेले 10 वर्षानंतर नोकरी सोडली ती आणि तिथल्या आदिवासी मुलांसाठी शाळा त्यांनी हे केलेली आहे. याच्यामध्ये नैसर्गिक याच्यानुसार तिथली लोक आदिवासी, म्हणजे एक गोष्ट मला फक्त आठवली म्हणून सांगते. एक मूल जन्माला आलं ना की एक झाड लावतात. तर ते कशासाठी की तो मुलगा जेव्हा लग्न होऊन लांब राहायला जाईल ते झाड अशा ठिकाणी लावतात की त्या बुंध्याचा वापर ते घर जे काही त्याचं वेगळं होईल ते त्या झाडाला अनुसरूनच घर बांधतात. म्हणजे त्याचं लाकूड त्या घरासाठी किंवा याच्यासाठी वापरलं जाईल किंवा ते ॲज इट इज तसंच तिथं हे करून असं. ही फार छान कॉन्सेप्ट होती. म्हणजे तिथे तर थोडंसं विषयांतर झालं, पण त्यांनी तिथे खूप छान शाळा आदिवासी मुलांसाठी सुरू केलेली आहे. साधारणपणे 200 ते 250 मुलं शिकतात तिथे. आणि इतका रिमोट एरिया आहे की तुम्हाला इथून जरी काही पाठवायचं म्हटलं तरी आधी शहाद्याला पाठवावं लागतं आणि तिथून बोटीनी हे बॅकवॉटर जे आलेलं असतं सरदार सरोवराचं किंवा याचं, त्यांनी बोटीनी तिथपर्यंत गोष्टी पोचवाव्या लागतात. पण ही करतात लोक.
सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची म्हणजे तयारी म्हणून काही पुस्तकं पण वाचली असतील ना, भारतीताईंची किंवा जगन्नाथ कोणत्यांची? नाही, मी काही निघाले तेव्हा पाटी कोरी होती माझी. मी ठरवलं होतं की आपण काहीही वाचायचं नाही, काही नाही. जसा दिवस समोर येईल, जसं हे समोर येईल त्याप्रमाणे. कॅल्क्युलेशन होते रोज इतके किलोमीटर मिनिमम चालायलाच हवं वगैरे असं काही. काही नसतं आपल्या हातात कंट्रोल. मी लाभ ठरवते, म्हणजे ऍब्सोल्युटली. अगं खरंच सांगते ना की नाही, आज आपण 30 किलोमीटर चाललंच पाहिजे, आज या आश्रमात पोहोचायचं. पण मग असे काही घटना घडतात की तुम्हाला 20व्या किलोमीटरवरती थांबावं लागतं, किंवा मग असं होतं की नाही, आज मला कंटाळा आलाय, आज आता एवढंच थांबूयात. पण पुढचा आश्रम इतका लांब असतो की तुमच्या ऑटोमॅटिक 35 किलोमीटर चालावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही ठरवता किंवा असं काही नाही, आपल्या हातात कुठलाही कंट्रोल नसतो. तुम्हाला जेवायला कधी मिळणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. म्हणजे सगळं अनसर्टन असतं. म्हणजे पुढे चालतोय तो रस्ता 200 मीटर वरती चिखल आहे का, उतार आहे का, वाळू आहे का, काय, हे सुद्धा तुम्हाला माहिती नसतं. समर्पण भाव वाढतो का आपल्या? समर्पण भाव वाढतो की समर्पण म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही असं म्हणता की माझ्या हातात काहीच नाहीये, कुठेतरी शक्ती आहे सगळं घडवून करून घेते, बरोबर. आणते, त्या शक्तीला आपल्याला समर्पण आहे. नक्कीच ना, तो विश्वास मी तेच सांगते ना की ते सगळं जे घडणार आहे ते तिच्याच मर्जीने घडणार आहे. हे पहिल्या 4 दिवसात माझ्या लक्षात आलेलं होतं की इथे आपण काहीही, म्हणून तर माझी परिक्रमा काहीही त्रास न होता सुरळीत झाली. त्याचं मुख्य कारण तेच आहे की मी सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या होत्या. कम्फर्ट झोनही सोडलेला होता. तो मी इथून घरातून निघतानाच बऱ्यापैकी सोडलेला होता की नाही काही मिळणार आहे आपल्याला, कुठली सुखसुविधा नाही मिळणार आहे किंवा हे नाही मिळणार आहे. आणि तिथे गेल्यानंतर तर आज इथे थांबवणार आहेस का, इथे थांबव. आज इथे जेवायला घालणार आहेस का, इथे जेवायला घाल. असंही झालं की समजा सकाळी 10-10:30 एका आश्रमामध्ये मी भेटलो. ते म्हणाले की मी या 2 घंटा रुक जाओ, खाना खाके जाओ. नाही, आज आम्हाला पुढे जायचं. मग पुढचा दिवसभर उपाशी राहतो. असंही होतं, नाहीच मिळत काही शेवटपर्यंत जेवायला तुम्हाला. उपाशी राहता येतं म्हणजे. उपाशी राहता येतं, मग ठेवतेच तुम्हाला उपाशी. त्याला काही पर्यायच नसतो, कारण पुढे नसतंच तसं काही. म्हणून तर तो आधीच्या आश्रमातलं बाबाजी म्हणत असतो की 2 घंटा रुक जाओ, खाना खाके जाओ, खाना. पण तेव्हा मला चालायचं असतं. आता 10:30 वाजलेत, आता कुठे जेवण करायचं. प्रकृतीचं काय तसं काही त्रास नाही, प्रकृतीचा काही त्रास नाही झाला मला. एक दिवस पोट खराब झालं त्याच्यामुळे. जंगलातनं जाताना नाही, आता कसं आहे की उजाडल्यानंतरच शक्यतो आपण हे करतो, त्याच्यामुळे असा काही त्रास नाही झाला जंगली जनावरांचा किंवा याचा काही त्रास नाही झाला. आणि ग्रुप असतात, ग्रुप जरी असलं तरी आपण एकटं चालत असलो तरी पाठीमागं पुढे कोणी ना कोणी असतं. सूर्योदय झाल्यानंतर काही विषय नाहीयेत तसा, त्याचा काही त्रास नाही झाला. आणि कधी सुरू करायचं चालायला आणि संपायचं असं काही? त्याचा नियमच आहे की सूर्योदयापासून सुरू करायचं आणि सूर्यास्ताच्या आत संपायचं, असं शक्यतो करतात. सूर्यास्त झाल्यावर जिथं असेल थांबायचं. हा, म्हणजे साधारणपणे अंदाज घेऊन थांबायचं की आता म्हणजे 4 वाजता एखाद्या आश्रमाच्या ठिकाणी तुम्ही आहात आणि पुढचा आश्रम 10 किलोमीटर असेल तर मग नाही जायचं. जिथे 4 वाजता आहात तिथे थांबून घ्यायचं. पण तेच 2 किलोमीटर असेल अजून पुढचा किंवा 3 किलोमीटर, पुढच्या तासाभरात तुम्ही तिथे पोहोचणार असाल तर मग तिथली लोकच सांगतात की तुम्ही पुढच्या आश्रमात जा. कारण कसं आहे की त्यांनाही मॅनेजमेंट करायची असते. सगळेच जण एका ठिकाणी थांबले तर एवढ्या सगळ्या लोकांना सेवा नाही देऊ शकत, किंवा माझ्या नंतर पाठीमागून 2 तासांनी येणारी लोकांना त्यांना तिथंच थांबणं गरजेचं असतं, कारण अजून पुढे जाऊ नाही शकत. पण माझ्या हातात वेळ असतो, मी तासभर अजून चालू शकणार असते. मग ते साधारणपणे तसं ऍडजस्ट करून, आणि गाईड खूप चांगलं करतात, व्यवस्थित करतात. आपण चुकण्याचे तसे चान्सेस बऱ्यापैकी कमी असतात. आणि चुकलं आणि नर्मदेवर असं आवाज दिला की कुठून ना कुठून तरी तुम्हाला मदत नक्की मिळते. म्हणजे हा एक खूप मोठा अनुभव आहे. खूपच, मी सांगते ना, संपूर्ण परिक्रमा पूर्ण होणे हेच मोठं चमत्कार आहे. खरंच. मी एक प्रश्न विचारते, ऍक्च्युली डॉक्टर म्हणून उत्सुक आहे की स्वच्छता वगैरे आश्रमातली किंवा शौचालय वगैरे कसं? शून्य. काहीच नाही. बरोबर आहे. सोडलेलं आहे. हा, तो त्याच्यातच म्हणजे इतके कधी कधी कसं आहे ना की ते आश्रम छोटे छोटे आहेत, ते सगळे सेवा करतात. त्या लोकांचं मूळ काय आहे की तुम्हाला झोपायची आणि जेवणाची या व्यवस्था करते. मॅन पॉवर त्यांच्याकडे इतकी नाहीये. ते काय पेड सर्व्हिस नाहीये की आम्ही तुम्हाला 200 रुपये देऊ आमच्यासाठी हे करून नाही. त्याच्यामुळे लोकांची संख्या वाढली. बरं, असं नाहीये की ते रोजच्या रोज येतात ना लोक, त्यांना ब्रेक नाहीये.
ते चालूच असतं. त्याच्यामुळे ह्या बेसिक ज्या गरजा आपल्याला वाटतात की टॉयलेट स्वच्छ असावेत, हे असावं ते असावं, या गोष्टींना ते वेळच देऊ नाही शकत. कारण त्यांची सगळी एनर्जी आहे, जे काय 50-60 लोक येतील त्यांना खाऊ घालणं इन्फ्रास्ट्रक्चर पण तिथे इतकं काही असं नाहीये. त्याच्यामुळे त्याची अवस्था बघितली की असं वाटतं आपण हॉलवावरी जावर हे जास्ती बरं ओपन एनी टाइम बेटर असं वाटत. म्हणजे काही काही ठिकाणी तर असंच आहे, म्हणजे रात्री झोपायच्या वेळेला ते सांगतातच की सुबह उठ के मैया जी इस साइड जाएंगी, बाबा जी इस साइड जाएंगे, असं डिक्लेअरच करतात ते की हा. आणि आंघोळीची व्यवस्था तर मॅक्झिमम वेळेला तर हँडपंपावरतीच पहाटे सकाळी 4-4:30 उठून रस्त्यावरती जे हँडपंप असतात तिथे गार पाण्याने आंघोळ करून घेणं आणि हे करणं, ह्या गोष्टी, ह्या मेंटल हार्डल्स आहेत ना, ते इथे बेसिकली येऊन थांबतात. हे एकदा सुटलं की मग निवांत आहे सगळ्या गोष्टी, मग काय त्रास नाही तुम्हाला, खायला प्यायला मिळतं, रुटीन सुरू झालं की मग ते रुटीन मग काय विषय नाही. म्हणजे रोज तेच असतं, कारण येणाऱ्या आश्रमामध्ये काय व्यवस्था असेल हे तुम्हाला काही अंदाज नसतो त्याचा. काहीच नाही ठेवायचे, शून्य अपेक्षा. एखाद्या ठिकाणी इथून जाताना मी एकटीच होते, तिथे मात्र मग ग्रुप झाले, म्हणजे तसे बरेच जण करणारे असतात. नाही राहत तसं, नाही राहत. प्रत्येकाची चालणं वेगवेगळं असतं. काही जण पुढे निघून जातात. ऍब्सोल्युटली नाही, बिलकुलच नाही. म्हणजे एकटीने जरी केली आपण, मध्ये ग्रुप जरी कोणी बरोबर नसला तरी सुद्धा भीतीदायक काहीही नाही, अजिबातच घाबरायची नाही. ते पूर्वी होतं, म्हणजे 2004-2005 पर्यंत शिल्पानीच्या जंगलामध्ये लूटमारी किंवा हे असे प्रकार व्हायचे. पण आता कसं आहे की आता बऱ्यापैकी त्यांना पण शिक्षण दिलं गेलं आहे. तिथे लखनगिरी महाराज म्हणून आहेत, त्यांनी तो आश्रम स्थापन केलेला आहे. आणि बऱ्याचशा सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांनी तिथल्या ज्या आदिवासी लोकांच्या बेसिक गरजा आहेत त्या पुरवल्या आहेत. त्यांचं धान्य वर्षभराचं दिलं जातं किंवा हे केलं जातं, किंवा तसे त्यांना शिक्षण दिलेलं आहे की जे काही उद्योगधंदे करू शकतील किंवा हे. आणि अगदी रिमोट एरिया आहेत. त्याच्यामुळे मग बेसिक लूटमार कशासाठी व्हायची की स्वतःच्या गरजा भागवण्यासाठीच व्हायची. आणि दुसरं त्याच्या पाठीमागचं असं म्हणतात की त्या आदिवासी लोकांना नर्मदा मैयानी हे केलेलं होतं की इथे राजा येऊ देत नाही तर रंक येऊ देत, इथून पुढे जाताना सगळे एकसारखे असले पाहिजे, त्याच्यामुळे एका लेवलला असले पाहिजे, म्हणून पण ते त्यांच्याकडचं सगळं काढून घेतलं जायचं असं पण हे करतात. म्हणजे हे अशी दोन्ही गोष्टींचं हे आहे. पण आता काही तसा हे नाही आहे. फिजिकली टफ आहे पण जमतं, सगळेजण करताना बघितलं की आपल्यालाही जमतं, तो काही विषय नाही. हे जो आहे की हे जो स्टेटस पासून बाहेर येणं, सोशल मीडिया पासून बाहेर येणं, आजकाल जगातील लोकांना तेच फार आवडतं. ते कसं नाही, ऍक्च्युली याच्या पाठीमागे एक विषय असा होता की हे आपले आपले अनुभव असतात. ते एका स्टेटसमध्ये किंवा एका फोटोमध्ये तुम्ही नाही हे करू शकत. आणि मग एकदा स्टेटसला लागलं किंवा हे केलं की मग त्याच्यामध्ये कसं होतं की तो आलेला अनुभव डायल्यूट होतो असं मला फार वाटतं. तो कारण इंडिव्हिज्युअली माझा असतो. म्हणजे मला जे काय म्हणायचंय ते मी काढलेल्या फोटोमधनं किंवा ह्याच्यामधनं हे तुला कळेल असं होणार नाही. किंवा ह्या गोष्टी, त्याच्यामुळे काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपणच आपल्याला स्वतःला अनुभवू शकतो. किंवा मी एखादा फोटो बघितला आणि समोर आपण समजा चहा प्यायला भेटलो आपण आणि मी या फोटो पाठीमागचं हे करताना हे होते, हे व्हर्बली जेवढं चांगलं मी सांगू शकेल किंवा हे सांगू शकेल ते त्या फोटोवरनं कळणार नाही असं मला स्वतःला वाटतं. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला नेटवर्क पण नसायचं हेही तितकंच खरं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे घसरणं किंवा रस्ते किंवा याच्यामध्ये ना असं व्हायचं की आपलं आपण बघूयात, पाऊल कुठे पडतंय ते बघूयात, धडपडायचं नाहीये आपल्याला, परिक्रमा 25 मध्ये कंप्लीट करायची आहे आपल्याला, हे एक त्याच्या पाठीमागचं होतं. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला फोटो किंवा व्हिडिओच्या भानगडीत पडायचीच नाही. दुसऱ्या कोणीतरी काढलेला असेल तर मग 2-4 दिवसांनी आला की मला मिळायचं, पण माझा जुना फोटो काय लावायचा, म्हणून मग ती गोष्ट हे असे सगळं मिक्स होतं, म्हणून तो स्टेटसला कधी पडलं नाही माझं. दुसरा प्रश्न आहे की हा तुझ्या रिलेटेड नाहीये, परंतु कदाचित ऑब्झर्वेशन असेल. आता बऱ्याच ठिकाणी काय झालं की नर्मदा परिक्रमा ही पायी असते.
पण त्याला आता नर्मदा पर्यटन असं रूप दिलेलं आहे, ज्याचे 4 पैसे गोळा करून काही लोकांना घेऊन जातात, एक दिवस करतात, कुठेतरी फिरवतात, लोक तिथं धिंगाणा घालतात, इंस्टाग्राम अमकं तमकं करतात. आणि ते आम्ही काहीतरी ते केलं, नर्मदा नाव लावलं की आम्ही काहीतरी ते केलं असं लोकांना आजकाल ते मानस झालेलं आहे. असे पण काहीतरी ग्रुप, असं तर काहीतरी लोक, असं तर कुठले असं लोक बघितले असतील. अशी मला नाही परिक्रमेत बघायला मिळाले, कारण मे बी त्याचं एक कारण असं असेल की चालणाऱ्याचा रूट आणि हे गाडीने किंवा हे करणाऱ्याचे रूट वेगळं आहे. पूर्णपणे वेगळे आहेत, त्याच्यामुळे मला कुठे क्रॉस नाही झाले ती लोकं. पण याचा दुसरा भाग असा पण आहे की इतके वेगवेगळी विकास कामं चाललेली आहेत नर्मदा मैयाच्या आणि अजून 5-6 वर्षांनी तुम्ही 2 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला पायी नर्मदा परिक्रमा करून आणतो, असंही होऊ शकतं कॉर्पोरेट त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही फक्त चाला, तुमच्या बॅगा आम्ही करतो, तुमची टॉयलेटची राहण्याची व्यवस्था आम्ही तुम्हाला व्यवस्थित करून देतो. म्हणजे 5 स्टार म्हणता येईल तसं. कमर्शियलायझेशन त्याचं ऑलरेडी सुरू झालेलं आहे, हे जाणवतं. म्हणजे चालताना पारंपरिक जे पावित्र्य आलेले कित्येक वर्षापासून माहिती नाही किती इतिहास माहिती नाही, पण ते हळूहळू होत राहणार, हे डायल्यूट होत राहणार. पण तो आपला चॉईस आहे ना, आपण कुठल्या मार्गाने जायचं आणि कसं करायचं आहे. अजूनही असं करणारे लोक आहेत नाही, अजून ते आहेच आहे ना. म्हणजे परिक्रमा करताना अगदी नदीच्या काठाने करणारे परिक्रमा पण आहेत, त्याच्या बाहेरचा थोडा मार्ग येतो तो कच्चा रस्ता, शेतातले रस्ते हे करते, आणि त्याच्याही बाहेरचा मार्ग येतो तो म्हणजे हायवे येतो. माझं जे आहे ते कच्चा मार्ग आणि तट असं मिक्स झालं. मी पूर्ण तटाने पण नाही केले, कारण त्याला मग जवळपास 6-1 महिने वेळ लागतो. पूर्ण तटाने तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही रोज जे काय मी शेवटी चालले 35 आणि 40 किलोमीटर, हे इम्पॉसिबल आहे तटाने करणं. नदीच्या अगदी नदीच्या जसा जसा प्रवाह वळेल तसं तसं तुम्ही, आणि त्या ठिकाणी पण आश्रम आहेत, त्या ठिकाणी पण तुम्हाला व्यवस्था मिळते, नाही असं नाही. मस्त. आपण म्हणतो ना की यशाहूनही प्रयत्न सुंदर, असं आपण म्हणतो. तर मला वाटतं अगदी हेच आहे की ती ब्युटी त्या प्रयत्नात डे टू डे लाईफच पूर्णपणे वेगळं होतं. तर थँक्यू की तुम्ही इथे आलात. आणि ती आमची झिरा आहे, हिच्या हातून आपण तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत. थँक्यू.